सिगरेटचं व्यसन करायचे. त्यांना खूप मोठा शॉक होता. चेन स्मोकर होते. परंतु जसं त्यांनी रामायण हे कॅरेक्टर जसं त्यांनी धारण केलं, तसं त्यांनी त्यांचं जे काही व्यसन आहे ते त्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो मित्रांनो, की आपलं कधी-कधी वर्तन हे जे आहे तुमच्या अभिवृत्ती निर्माण करत असतात. म्हणजे त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे जे काही बदलाव आहे, ते त्यांनी ते बघितले. कारण की जेव्हा ते राम म्हणून त्या सेटवरती जेव्हा ते जात होते, तर तेव्हा ते तशा स्वतःला तसं फील करायचे. हे आदर्श व्यक्तिमत्व जे आहेत, ज्या प्रकारे हे राम होऊ शकते, तसं आपण त्यांचं कॅरेक्टर जे आपण धारण करतो, तशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही आदर्श जे काही गुण आहेत, ते आपण स्वीकारू शकतो. या संदर्भात त्यांनी खूप साऱ्या चांगल्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये स्वीकारल्या. तर त्यापैकी एक सिगारेट ही गोष्ट आहे, की ज्यांनी त्यामध्ये ते सोडून दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये वर्तनाचा सुद्धा जो काही इम्पॅक्ट आहे कधी-कधी अभिवृत्तीमध्ये होत असते. आणि म्हणूनच लक्षात घ्या मित्रांनो, ग्रामीण भारतामध्ये कधी-कधी आपल्याला नामस्मरण याचं महत्त्व दिलेलं आहे किंवा कीर्तन असेल किंवा प्रवचन असेल, याला तुम्ही जर असं म्हटलेलं आहे, त्याचं कारण काय आहे, की आपल्या मनामध्ये एकदम भक्तिभाव निर्माण होत नसेल, तर आपण अशा प्रकारे कृती करून, भजन करून, प्रवचन ऐकून, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या जीवनामध्ये त्या वर्तनाच्या माध्यमातून आपण आपली जी अभिवृत्ती आहे, ती आपण बदलू शकते. तर लक्षात घ्या मित्रांनो, आज आपल्या ग्रामीण भारतामध्ये जे काही प्रवचन किंवा कीर्तन हा जो काही भाग आहे, तो याचाच भाग आहे, की ज्या माध्यमातून तुमचं या ठिकाणी ते भावना किंवा विचार हे बदलून तुमच्या अंधश्रद्धा असतील, त्या बदलवल्या जातात. समाजाला एक चांगला आकार देण्याचं या ठिकाणी काम केलं जातं. म्हणजे ज्या प्रकारे तुमची अभिवृत्तीमुळे तुमचा विचार बदलतो, त्याच पद्धतीने अभिवृत्तीमुळे सुद्धा तुमचं वर्तन जे आहे ते बदलू शकते. याचं इथे उदाहरण आहे. एवढंच नाही मित्रांनो